चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंटेंट लेक्चर सीरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हा एक प्रश्न तुम्हाला दिलाय। या प्रश्नामध्ये सिटिंग अरेंजमेंट करायची आणि व्यवस्थित आन्सर काढायचे। काय म्हणले ते बघा एकदा प्रश्नांमध्ये। 5 पुरुष ए बी सी डी ई एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत किंवा उभे आहेत उत्तरेकडे तोंड करून, आहे ना। आता उत्तरेकडे चेहरा आहे म्हणले सर्वांचं, म्हणल्यावर मग काय टेन्शन घ्यायचं नाही। एक अरेंजमेंट करून टाकायची, 5 चेहरे दाखवून द्यायचे। 1 2 3 4 आणि 5, राईट। हे 5 चेहरे आपण दर्शवलेले आहेत। आता 5 चेहरे दर्शवलेत तर मग आता आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा यांची उजवी बाजू आणि डावी बाजू माहित पाहिजे। हे सर्वजण वर बघतायत याचा अर्थ या सगळ्यांची ही उजवी बाजू आहे आणि या सगळ्यांची ही डावी बाजू आहे। ही कोणती बाजू आहे? डावी बाजू आहे। ही गोष्ट लक्षात ठेवायची सर्वांनी, राईट। सर्वजण वर पाहतात तर सर्वांची ती उजवी आणि ही कोणती आहे? डावी आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची। पुढे काय काय म्हणले ते बघा। आता कोण कुठे बसले आम्हाला माहित नाही। डी आणि ई यांच्या दरम्यान, हा ई आहे, हा डी आणि ई यांच्या दरम्यान एक पुरुष बसला आहे। कोणाकोणाच्या मध्ये? डी आणि ई च्या मध्ये। डी आणि ई च्या मध्ये एक जण बसलेला आहे। आता कोण आहे आम्हाला ते माहित नाही आणि हे दोघ जणही कुठे बसलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहित नाही, राईट। पुढे बघत असताना पुढे काय म्हणलं बघा। सी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी ए बसला आहे। कोणाच्या? सी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी। पहिल्या आहे का? नाही, दुसऱ्या स्थानी ए। हा खूप महत्त्वाचा शब्द आहे। दुसऱ्या स्थानी म्हणले का दोन स्थान सोडून म्हणले तर दुसऱ्या स्थानी म्हणले। जर सी इथं बसला असेल तर उजवीकडे याचा अर्थ इकडे चालायचं आहे ना। एक पहिलं स्थान सोडायचं आणि इथं कोण बसलेला आहे म्हणते? ए बसलेला आहे म्हणते, असं घ्यायचं। सी च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी ए बसला आहे। पुढे काय म्हणले? डी च्या लगतच डावीकडे बी बसला आहे, राईट। डी च्या लगत डावीकडे कोण बसला आहे? बी बसला आहे। कोणाच्या? डी च्या। म्हणजे डी जिथंही बसला असेल त्याच्या डावीकडे कोण बसला असेल? बी बसला असेल, म्हणजे इकडून डावीकडून। ओळीच्या मध्यभागी कोण बसले आहे असं आपल्याला म्हणलेलं आहे। ओळीच्या मध्यभागी कोण बसलेलं आहे असं आपल्याला म्हणले। आता आम्ही जर यांचा विचार केला तर आम्हाला याच्यापैकी कोणाकोणाचं कॉमन दिसतंय, तर मला डी आणि इथं पण डी दिसतोय, राईट। मग मी पहिलं सेंटेन्स असं वाचलं होतं की डी आणि ई मध्ये एक जण आहे, राईट। तर डी आणि ई मध्ये कोण आहे आम्हाला माहित नाही, पण डी च्या लगेच डावीकडे कोण आहे? बी आहे, म्हणजे इथं बी असेल। हा एक सिक्वेन्स त्यांचा चौघांचा तयार झाला। कोणाकोणाचा? बी, डी, कोणीतरी आहे ई। आणि असं म्हणलंय सगळेच्या सगळे 5 जण आहेत। सगळे जर 5 जण असेल तर मला सी ला इथं बसवावं लागेल। हा मध्ये एक जण कोणी जो असेल ना, हा असणार तो, आणि इकडे कोणाला बसवावं लागेल? ए ला। झाला की नाही 5 जणांचा सिक्वेन्स बघा सर। पहिल्यांदा बी, नंतर डी, नंतर सी, नंतर ई आणि नंतर कोण? ए, राईट। नंतर कोण? ए, असं आपल्याला म्हणावं लागतंय। झाला आमचा सिक्वेन्स तयार। आता मध्यभागी कोण बसलेला आहे बघा, तर आधे इधर जाओ, बीच में कोण आहे? सी। म्हणजे माझ्या प्रश्नाचा आन्सर लागेल ऑप्शन नंबर 3, सी आहे असं मला म्हणावं लागतंय। ABCD वाले, अरे त्याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण या बोर्डवर तो फॉन्ट मॅच होत नाहीये। उद्याला मी त्याला करेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय सोनू। फॉन्टचा एखादा शब्द ओळखायला नाही आला तर मला सांगा, मग मी सांगतो तुम्हाला तो शब्द काय आहे। तर चालेल? चालेल। तर मग या प्रश्नाचा आन्सर काय यायला पाहिजे? सी यायला पाहिजे, सी यायला पाहिजे आणि सी यायला पाहिजे। बघा इथे सांगतो शब्द सर। हा आहे जी। कोण आहे? जी, एच आय जे के एल। हे एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत, त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही। आय हा जे च्या लगत उजवीकडे बसला आहे, एच च्या विरुद्ध बसला आहे। आय च्या लगतच उजवीकडे बसलेल्या व्यक्तीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी जी बसलेला आहे। आता ओळखू येईल खालीलपैकी काय निश्चित सत्य आहे? खालीलपैकी काय निश्चित सत्य आहे, राईट। बघायचं आहे ऑप्शन। आता याच्यामध्ये ओळखू येतील अशी अपेक्षा आहे, सगळ्यांना ओळखू येतील। काढा फास्ट। मला वाटतं मी सांगणं चालू करून द्यायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? सांगायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? मी सांगायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? मी सांगायला पाहिजे का? अच्छा, टाइम द्यायचा, ओके चालतंय। सोडवा।
सोपा प्रश्न आहे, जास्त अवघड नाही आहे, त्यामुळे फास्ट सोडवा. सोपा प्रश्न आहे, जास्त अवघड नाही, त्यामुळे फास्ट सोडवा. ओके, चालेल. 1 मिनिट झाला, बस झालं. बघा सगळ्यांनी बघा. सोडवणं चालू करत. सर किती व्यक्ती आहेत? 6 व्यक्ती ना. 6 व्यक्ती आहेत, एक वर्तुळाकार काढा. 6 व्यक्तींची अरेंजमेंट दाखवा. बघा, 1 2 3 4 5 6 झाले 6 जणांची. आय हा जेच्या लगत उजवीकडे बसलेला आहे म्हणते. आय हा जेच्या लगत उजवीकडे बसलेल्या यचच्या विरुद्ध बसला आहे म्हणते. सगळ्यात महत्वाचं वाचा बरं का. आय हा म्हणले, पण हा कोणाच्या? जेच्या लगत उजवीकडे बसलेल्या यचच्या विरुद्ध आहे. आता तुम्ही जर यचला इथं बसवलं तर इथं आय बसणार, पण जे कुठं बसणार तर हे खूप महत्वाचं आहे. सर जेच्या लगत उजवीकडं एच बसलेला आहे, म्हणजे जेला इथं बसवावं लागेल. बघा, जे जर आतमध्ये बघतोय तर ही त्याची उजवी बाजू होणार, आणि उजवीला बसलेला जेच्या लगत उजवीकडं एच बसलेला आहे, याच्या विरुद्ध कोण आहे? आय आहे. राईट, याच्या विरुद्ध कोण आहे? आय आहे. पहिलं सेंटेन्स सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे, हेच खूप महत्वाचं आहे. पहिलं सेंटेन्स जर जमलं ना आपल्याला, बाकी सगळ्या गोष्टी जमतील. पहिलं सेंटेन्स महत्वाचं असणार आहे. राईट, आय हा जेच्या लगत उजवीकडे बसलेल्या यचच्या विरुद्ध आहे. जेच्या नाही, यचच्या विरुद्ध आहे. यचच्या विरुद्ध आहे, पण यचच्या शेजारी कोण आहे? जे आहे. आयच्या शेजारी जे नाही. ही गोष्ट आम्हाला पहिल्यांदा कळाली पाहिजे, आहे ना. पुढे, आयच्या लगत उजवीकडे बसलेल्या व्यक्तीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी जी बसलेला आहे. आता आय इथं बसलेला आहे, हा इथं आम्ही गृहीत धरलाय. आयच्या लगत उजवीकडे कोण बसलेला आम्हाला माहित नाही. आम्हाला म्हणलं ना, आयच्या लगत उजवीकडे बसलेल्या. आता उजवीकडे कोण बसलं ते माहित आहे का? नाही. तिसऱ्या स्थानी जी बसलाय, तिसऱ्या स्थानी म्हणजे पहिलं सोडायचं, दुसरं सोडायचं, तिसरं घ्यायचं. तिसरं म्हणजे हे. इथं कोण बसलेला असं रे राजांनो? तर इथं बसलेला लागेल आम्हाला जी लागेल. इथं बसलेला कोण लागेल? जी लागेल. राईट, हे सेंटेन्स आमचं लक्षात आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे आणि लक्षातच आलं पाहिजे. काय तर आयच्या उजवीकडे कोणीतरी बसलेला आहे, आणि त्याच्या तिसऱ्या स्थानी, पहिलं दुसरं तिसऱ्या स्थानी म्हणलंय म्हणून तिसरं ठिकाण घ्यायचंय. 3 सोडून म्हणलं असतं तर हे सोडून इथं घेतलं असतं. ही गोष्ट आम्हाला कळाली पाहिजे, लक्षात आली पाहिजे. येईल लक्षामध्ये सर्वांना, अशी अपेक्षा आहे. झालं, अजून काही नाही दिलेलं. तर खालीलपैकी निश्चितपणे सत्य पाहिजे, म्हणजे 100% खरं लागेल, आहे ना. 100% खरं असणारा पर्याय शोधायचा आहे. जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी जे बसलेला आहे. जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी जे बसलेला आहे. सर जी वर बघतोय, ही झाली डावी बाजू, ही उजवी बाजू. डावी म्हणजे पहिली दुसरी. अरे जेच दिसतोय ना, पहिल्या स्थानी दुसऱ्या स्थानी म्हणले का? हो, तर आम्हाला पहिल्याच बरोबर दिसतोय. राईट, जीच्या डावीकडे एच किंवा जे, इथे पहिल्या स्थानी दुसऱ्या स्थानी जे आहे तर पहिलं बरोबरच आहे. यलच्या लगत उजवीकडे आय बसला आहे. आता यलची जागा भेटली का? नाही. यल इथे पण असू शकतो, इथं पण असू शकतो, म्हणजे कन्फर्म सांगता येत नाही, निश्चित नाही. असू शकतो, नसू सुद्धा शकतो, 50-50 मध्ये आहे. जी हा केच्या विरुद्ध बसला आहे. आता के इथं पण असू शकतो किंवा इथं असू शकतो. आम्हाला माहित आहे का? कन्फर्म माहित नाही. कन्फर्म शुअर शॉट सांगू शकत नाही, म्हणजे कन्फर्म नाही. आय आणि एच हे शेजारी आहेत. आय आणि एच शेजारी तर होणं शक्यच नाही ना, ते एकमेकांचे विरुद्ध आहेत. विरुद्ध आहेत म्हणल्यावर शेजारी कधीच होणार नाही. म्हणजे चौथा पण चुकीचा आहे. म्हणजे माझा शुअर बरोबर असणारा कोणता? पर्याय क्रमांक 1. जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलेला असेल? जे बसलेला असेल, असं मला म्हणावं लागतंय. राईट, सर्वांनी मला एकदा थंब टाका. डन झाले का? हा प्रश्न लक्षात आलाय का? आलाय लक्षामध्ये? हो, चालतंय. चला, देतो तुम्हाला नेक्स्ट प्रश्न सोडवायला. पटकन व्यवस्थित सोडवायचा आहे. व्यवस्थित सोडवा, तुमचा टाइम स्टार्ट होत आहे जस्ट नाव मध्ये. घ्या. 9 व्यक्ती ABCD EFGH आहे. इथे बघा ना, ABCDEFGHI हे एका ओळीत बसलेले आहेत. कुणीकडे तोंड करून बसले आहेत? पुन्हा दक्षिणेकडे. आता महत्वाचं आहे ना, दक्षिणेकडे तोंड आहे 9 जणांचं पण. चला, तुम्ही तुमचा आन्सर काढणं चालू ठेवा. बाकी वाचा आणि आन्सर काढा, वाचा आणि आन्सर काढा. टाइम स्टार्ट झालाय तुमचा.
काढा फास्ट फास्ट काढा. भरपूर वेळ झाला रे, एवढा वेळ नको लागायला. अडीच मिनटं देतो, पूर्ण 2.5 मिनटं. ऑप्शन नंबर 2 म्हणजे 4. बाकीच्यांनी सोडवा, पटापट 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 सोडवा. चालेल, चला पाहूयात 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 पाहूयात. 2.5 मिनटं घेतलेत आपण जवळपास याच्यासाठी. बघा सर 9 व्यक्ती दिलेत, दक्षिणेकडे तोंड करून म्हणले, आम्ही दक्षिणेकडे तोंड करून दाखवणार आहे. बघा सगळ्यांनी बघा, मी एक रेष मारतोय. आहेच आपल्याकडे सुविधा, तर मग त्या सुविधेचा फायदा घेऊयात आपण. दक्षिण सगळ्यांचे तोंड दक्षिणेकडे आहेत, राईट. आपण पहिला व्यक्ती इथे गृहीत धरूत. चालतंय, डन झालं. हा इथे, अरे कलर ब्लॅक तर ब्लॅक, कोणतंही घ्या, येऊ द्या. लईच अवघड चालेल, जाऊ द्या, नकोच आहे. आमचं पेनच बरी आहे आमची. चालतंय. बघा हा पहिला व्यक्ती, 2 3 4 5 6 7 8 9. आता हे 9 व्यक्ती दक्षिणेकडे बघतायत ना. दक्षिणेकडे पाहते म्हणजे खाली पाहते, म्हणजे ही झाली डावी बाजू, ही झाली उजवी बाजू, राईट. तर ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग इथं लिहून टाकतो सर, ही आमची डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. कोणती बाजू आहे? उजवी बाजू. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या उजवीकडे सरकला म्हणलं तर इकडे जाणार, डावीकडे सरकला म्हणलं तर इकडे जाणार. ही गोष्ट लक्षात ठेवायची. उत्तरेकडे असल्यावर वेगळं असतंय ना, राईट. सेंटेन्स स्टेप बाय स्टेप बघूयात. काय म्हणले? हा ई आहे, असा आहे ना, हा ई आहे. ई मध्यभागी बसला आहे म्हणते, म्हणजे आधे इधर जाओ आधे उधर जाओ. म्हणजे 9 जण आहेत तर 4 जण तिकडे 4 जण इकडे. 1 2 3 4. इथे कोण बसलेला आहे? ई बसलेला आहे. हे कन्फर्म माहिती आहे, शुअर माहिती आहे की ईच आहे इथे, म्हणून दुसरं कोणीच नाही म्हणून, राईट. ही माहिती कन्फर्म आहे, हे ई मध्यभागी बसलेला आहे, राईट. पुढे ई आणि जी यांच्या दरम्यान 3 व्यक्ती आहेत म्हणते. आता ई जर इथं बसलेला असेल तर ई आणि जीच्या मध्ये 3 व्यक्ती आहेत, तर मग 1 2 3 व्यक्ती आहेत, मध्ये 3 आहेत, म्हणजे इथं कोण लागल? जी लागल. इथं कोण लागल? जी. पण असं नाही ना रे, तिकडूनच असेल असं नाही ना, इकडून सुद्धा असू शकते ना. मग आपण काय करू, एक फर्स्ट अरेंजमेंट तर ही आपली खालची चालूच आहे, सेकंड अरेंजमेंट अशी वर दाखवूयात. इथं तर ई आहे, जे कन्फर्म झाले का त्याला इथं गोल करूयात. आता जी ची जागा कन्फर्म नाही, जी इथं पण असू शकतो आणि 1 2 3 सोडून जी इथे सुद्धा असू शकतो. कन्फर्म माहित नाही म्हणून गोल नाही केला आपण त्याला, आहे ना. ठीक, काय म्हणलंय? ई आणि जी च्या दरम्यान 3 व्यक्ती बसल्या आहेत. ई आणि जी च्या दरम्यान किती व्यक्ती बसल्या आहेत? 3 व्यक्ती. पुढे काय म्हणते? जी आणि बी यांच्या दरम्यान 6 व्यक्ती बसल्या आहेत म्हणते. आता दोन्ही अरेंजमेंटनुसार चला, पहिल्या अरेंजमेंटनुसार चला, वरच्या अरेंजमेंटनुसार चला, दोन्ही अरेंजमेंट चला. आता जी आणि बीच्या मध्ये 6 म्हणले, म्हणजे 1 2 3 4 5 6, म्हणजे इथं कोण लागल? बी, राईट. वरच्या अरेंजमेंट मध्ये जर पाहिलं तर 1 2 3 4 5 6, म्हणजे इथं कोण बसेल? बी. हे वरच्या अरेंजमेंट चालू आहे, राईट. इथपर्यंत झाले, 6 व्यक्ती बसल्यात. पुढे बी आणि ए यांच्या दरम्यान 3 व्यक्ती बसलेल्या आहे म्हणते. बी आणि ए च्या दरम्यान 3 व्यक्ती. आता 3 व्यक्ती म्हणले तर इकडे जाऊ शकत नाही, इकडे जावं लागेल. 1 2 3, म्हणजे इथं कोण असेल? ए असेल. हे खालच्या अरेंजमेंट मध्ये. वरच्या अरेंजमेंट मध्ये काय असेल? 1 2 3 सोडून इथं कोण असेल? ए असेल, राईट ना. झाले. दोन्ही अरेंजमेंटचा आम्ही सोबत सोबत विचार करतोय, म्हणजे आमची थिंकिंग प्रोसेस ही ऍक्टिव्ह झाली पाहिजे. आम्हाला अशा पद्धतीने विचार करता आला पाहिजे, राईट.
पुढे काय म्हणलंय, एच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी यफ बसला आहे. एच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, आता ए इथं बसलेला आहे, खाली बघतायत दोघं सण, पण खाली बघतायत तर उजवीकडे म्हणले म्हणजे इकडे जावं लागेल. लक्षात ठेवा, उजवीकडे म्हणले म्हणजे इकडे जावं लागेल. इकडे जावं लागेल तर कितव्या स्थानी सर, दुसऱ्या स्थानी. उजवीकडे कितव्या स्थानी, दुसऱ्या स्थानी यफ बसलाय. इथं जर ए असेल तर पहिलं स्थान सोडलं, दुसरं स्थान इथं यफ असणार आहे. हे खालच्या अरेंजमेंट मध्ये. वरच्या अरेंजमेंट मध्ये इथे ए आहे, पहिलं स्थान सोडलं, दुसरं स्थान सोडलं, इथं कोण लागेल, यफ लागेल. ही अरेंजमेंट सगळ्यांना कळाली पाहिजे. चेहरा दक्षिणेकडे आहे, दक्षिणेकडे आहे म्हणलं की दुसऱ्या स्थानी उजवीकडे म्हणजे इकडे असणार. इकडे असणार म्हणजे एच्या दुसऱ्या स्थानी पहिलं दुसरं इथे यफ लागेल. जर ए वरच्या अरेंजमेंट मध्ये इथं असेल तर पहिलं दुसरं इथं कोण लागेल, यफ लागेल. हे डन झालं पाहिजे, डन झालं पाहिजे आणि डनच झालं पाहिजे. होईल डन अशी अपेक्षा. पुढे काय म्हणलंय, यफच्या डावीकडे चौथ्या स्थानी आय बसला आहे. यफ जिथेही बसला असेल त्याच्या डावीकडे. आता बघा, यफ पण खालीच पाहतोय, डावीकडे म्हणलं म्हणजे इकडे जावं लागेल, डावीकडे म्हणलं म्हणजे इकडे जावं लागेल. पहिल्या चौथ्या स्थानी म्हणलंय 1 2 3 4 म्हणजे इथं कोण लागेल, आय लागेल. वरच्या मध्ये विचार करा, 1 2 3 4 म्हणजे इथं आय लागेल. बरोबर राईट. यफच्या डावीकडे चौथ्या स्थानी आय बसला आहे. पुढे काय म्हणलंय, आय आणि ई हे एकमेकाचे लगतचे शेजारी नाहीत. कोण कोण, तो आय आणि हा ई एकमेकाचे शेजारी नाही. म्हणजे आय आणि ई शेजारी नकोय, आय आणि ई शेजारी दिसतंय म्हणजे वरची अरेंजमेंट चुकीची चालू आहे. वरची अरेंजमेंट चालणार नाही, कारण आय आणि ई एकमेकांचे शेजारी येत आहेत. नाही चालणार सर. खालची अरेंजमेंट व्यवस्थित चालू आहे, कारण ई इकडे आहे, आय इकडे आहे, काही चुकीचं नाहीये, बरोबर चालू आहे. राईट. पुढे बी आणि सी हे शेजारी नाहीत. बी आणि सी शेजारी नाहीत म्हणजे सी हा इथं किंवा इथं बसू शकत नाही, कारण बी इथं बसलाय ना. आता सी इथे नाही बसू शकत, इथं नाही बसू शकत, मग सी ला बसायला ही एकमेव जागा आहे ना. राईट. सी इथं पण नाही बसू शकत, इथं पण नाही, कारण बीच्या शेजारी बसू शकत नाही. म्हणजे सी ला एकच जागा राहिली, सी ची जागा सी न पकडून टाकले, डन केले, असं आपल्याला गृहीत धरावं लागेल. पुढे डीच्या उजवीकडे एच बसला आहे. कोणाच्या, डी च्या उजवीकडे एच बसलाय. डी कुठे, डी कुठे, डी. आता कोणीच माहित नाही, डी माहित नाही, एच माहित नाही. डी च्या उजवीकडे एच बसलाय ना. आता हे खाली बघतायत, डी जिथेही बसेल त्याच्या उजवीकडे कुठेतरी एच असणार. 1 सोडून असेल, 2 सोडून असेल, 3 सोडून असेल, आम्हाला माहित नाही. म्हणजे मला डी ला इथं बसवावं लागेल आणि मग एच ला इथं बसवावं लागेल. बघा, डी च्या उजवीकडे हा आहे, नंतर एच आहे. डी च्या उजवीकडे एच बसला आहे, म्हणून अशी माझी अरेंजमेंट होणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. तुम्हाला सगळ्यांना हे जमतंय, डन आहे. सगळ्यांची लाईन जमले. कोणती बरोबर आली, खालची बरोबर आली, वरची आमची परफेक्ट बसली नाही. काय म्हणलं ते बघा, काय म्हणलं बघा, यापैकी किती जण एच आणि ए च्या दरम्यान आहेत. एच इथं आहे, ए कुठे, इथं आहे. किती जण आहेत मध्ये, 1 2 3 4. किती जण आहेत, 4 जण. म्हणजे माझा आन्सर लागेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 2 उत्तर 4, जे की अभिजित रावचं बरोबर आलं होतं. राईट. जमतंय, भारी आहे प्रश्न, मजा येईल प्रश्न सोडवायला. एकदा जेवढे पण लावेत तेवढ्यांनी एकदा सांगा सर्वांना डन झाले का, काय काय विचार करायचा, थिंकिंग प्रोसेस ऍक्टिव्ह झाली का. जर लक्षात ऍक्टिव्ह नसेल आली तर नंतर हा व्हिडिओ परत एकदा बघा, म्हणजे अजून चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होऊन जाईल, तुमची भारी ऍक्टिव्ह होऊन जाईल. बोला, काय काय विचार करायचं सर्वांना क्लिअर झालाय. बोलायचे फास्ट. डन झाले का रे राजांनो, यस, हो हो म्हणतायत. चालतंय, अजून एक घ्या, मग घ्या नंतरचा घ्या, सोडवा, व्यवस्थित विचार करून सोडवा. के एल एम एन ओ पी, हे के असं दिसतंय, एल असं दिसतंय, एम असं दिसतंय, एन ओ पी असं दिसतंय. काढायचं फास्ट. डन. नेक्स्ट टीचिंगमध्ये धन्यवाद, थँक्यू. काढा फास्ट, तुमचा टाइमर स्टार्ट करून देतोय. 2.5 मिनिटाच्या आतमध्ये आन्सर लागेल याचा. 2.5 मिनिटं परीक्षेला वेळ नसतो, पण आपण घेऊयात परीक्षेसाठी, प्रॅक्टिस करतोय म्हणून. घ्या, 2.5 मिनिटाच्या आतमध्ये आन्सर काढा. काढा फास्ट.
पी 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 तर ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे तुमचं एकतर ओ किंवा पी आला असेल असं वाटतं मला, आहे ना. हां हो, अभिजितराव म्हणतात 3 नंबर, यल म्हणतात अभिजितराव, विशाल म्हणतात ओ किंवा पी, आदित्य म्हणतात ऑप्शन नंबर 4 कल ओ किंवा पी. रिंकेश ऑप्शन नंबर 3 यल. चालतंय, कोणाचं राहिले का रे बघा, अजून 20 सेकंद बाकी आहेत, सोडवा अजून फास्ट. चालतंय चालतंय, खूप जणांचा आलाय, खूप जणांनी यावेळेस कमेंट टाकले, म्हणजे सोपा आहे असं प्रश्न वाटते मला. चालतंय, बघा 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 सर, 6 व्यक्ती KLMNO हे वर्तुळाकार टेबलाभोवती बसले आहे. मग आम्ही टेन्शन घेणार नाही, एक वर्तुळ काढून घेणार, 6 जणांच्या 6 जागा दाखवून देणार, 1 2 3, राईट, 6 जागा दिसल्यात. यन हा के आणि यल या दोघांचा लगत शेजारी आहे, राईट. यन हा दोघांचा लगत शेजारी आहे, याचा अर्थ दोघांच्या मध्ये बसलेला आहे ना. एखादा व्यक्ती 2 व्यक्तींचा लगतचा शेजारी असेल तर दोघांच्या मध्ये बसलेला आहे असं गृहीत धरावं लागतं. याला कुठेही बसवा तुम्ही, काय हरकत नाही ना. यनला जर इथं बसवलं तर के हा इकडून येईल आणि यल हा इकडून येईल, पण हे कन्फर्म नाही ना. के हा इकडून सुद्धा असू शकतो ना, के हा असा इकडून सुद्धा असू शकतो आणि यल हा इकडून सुद्धा असू शकतो, कन्फर्म माहित नाही. फक्त एवढं माहित आहे की इथं के किंवा यल आहे, इथं के किंवा यल आहे, दुसरं कोणी येऊन बसणार नाही, राईट. यन हा दोघांचा लगत शेजारी आहे. यम हा यनच्या विरुद्ध बसला आहे. यम हा कोणाच्या विरुद्ध बसलाय, यनच्या विरुद्ध बसलाय. आता यनची जागा कन्फर्म माहित आहे, म्हणजे इथं कोण असेल, कन्फर्म यम असेल. के आणि ओ हे एकमेकाचे लगत नसतील, के आणि ओ एकमेकाचे लगत नसतील, म्हणजे तो ओ इथे पण असू शकतो, इथं पण असू शकतो. पण जर ओ इथं असेल, जर समजा म्हणतोय, ओ म्हणतोय, समजा म्हणतोय, ओ जर इथं असेल तर इथं यलला बसावं लागेल, केला बसता येणार नाही. आणि ओ जर इथं असेल तर इथं यलला बसावं लागेल, केला बसता येणार नाही, कारण असं म्हणलंय की नसतील म्हणताय, के आणि ओ एकमेकाचे लगत शेजारी नसतील. तर यमच्या लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे. आता आम्हाला ओ ची जागा कन्फर्म माहिती आहे का, ओ इथं असू शकतो किंवा इथं असू शकतो, माहित नाही. आणि राहिलेला व्यक्ती इथं असू शकतो किंवा इथं असू शकतो, माहित नाही, म्हणजे माहिती अपूर्ण आहे. म्हणजेच आमचं एकतर ओ किंवा पी हे आन्सर लागेल, एकतर ओ असेल किंवा पी असेल असं मला म्हणावं लागेल. कन्फर्म सांगता येत नाही, एकतर ओ इथं असेल नाहीतर पी इथं असेल. जर पी इथं असला तर ओ इकडे आणि ओ इकडे असला तर पी इकडे असं असणार आहे, राईट. आणि खूप जणांचा आन्सर सुद्धा योग्य आलं होतं, म्हणून आपण याच्यावर जास्त वेळ वाया घालणं योग्य नाही असं मला वाटतंय. आता हा प्रश्न सगळ्यांनी सोडवायचा आहे, तुमचा टाइम स्टार्ट होतोय जस्ट 9 मध्ये. चला घ्या, फास्ट सोडवा, फास्ट सोडवा, राईट. हे GMRKLPC असं आहे, हे लक्षात असू द्या ना. आणि याच पद्धतीने नावांचा विचार करा, याच पद्धतीने नावांचा विचार करा, वर दिसते त्याच पद्धतीने खालचे नावं घ्या. सांग रे फास्ट.
चला 3 सी. चालेल, चला बस झालं, 2.5 मिनिटं बस झाले, आता खूप वेळ झाला है ना. अच्छा देखो देखो 7 व्यक्ती GMRKLP आणि सी एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत, त्याबाबत खालील माहिती ज्ञात करा. सगळ्यांनी लक्ष देऊ नका, आता हा प्रश्न महत्त्वाचा असेल. किती व्यक्ती म्हणलेत रे? 7 व्यक्ती म्हणले सर, 7 व्यक्ती म्हणलेत, राईट सर. 7 व्यक्ती म्हणलेत, याचा अर्थ 7च व्यक्ती घ्यायचे आणि 7 व्यक्तीची जागा दर्शवत असताना सगळ्यांनी लक्ष देऊ नका. मी जे बोलतोय माझ्याकडे लक्ष असू द्या, मी जे बोलतोय माझ्याकडे लक्ष असू द्या. 7 व्यक्ती, 9 व्यक्ती, 11 व्यक्ती, 5 व्यक्ती असे व्यक्ती असतील का, त्यावेळेस कोणाच्या समोर कोण आहे हे आम्हाला निश्चित सांगता येत नाही. कन्फर्म माहित नसतं याच्या विरुद्ध कोण आहे आणि याच्या विरुद्ध कोण आहे, तर ते आपल्याला बोलताच येत नसतं, सांगताच येत नसतं. 7 जागा दाखवल्यात बघा, 1 2 3 4 5 6 7. कोणाच्या विरुद्ध कोण आहे काहीच सांगायचं नाही. माणसाला याच्या विरुद्ध हा आहे, याच्या विरुद्ध हा आहे, याच्या विरुद्ध हा आहे असं काहीच म्हणू शकत नाही. कधी कधी 7 व्यक्ती आले, 9 व्यक्ती आले, 5 व्यक्ती आले, म्हणजे विषम संख्या जर असणारे व्यक्ती आले ना, तर अपने को अपोजिट वाला आदमी बोला ही नाही जाता, बोलते ही नाही आता. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची. आता 7 व्यक्ती दिले, काय म्हणले बघा. सीच्या डावीकडे 3ऱ्या स्थानी असलेल्या केच्या लगत उजवीकडे जी आहे, कुठेही बसवा ना सीचा, आपल्याला काय माहिती आहे सर, सीला आम्ही इथं बसवलं सीच्या डावीकडे. आता हा आतमध्ये बघतोय ना, डावीकडे म्हणलं म्हणजे इकडे, डावीकडे कितव्या स्थानी? 3ऱ्या स्थानी. पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान कोण असेल? के. आणि केच्या उजवीकडे, आता के आतमध्ये बघतोय, के इकडे पाहतोय म्हणजे ही उजवी बाजू झाली, ही उजवी बाजू झाली म्हणजे केच्या लगतच उजवीकडे कोण आहे? जी आहे असे मांडणी होणार पाहिजे, राईट. बघा सी आतमध्ये बघतोय, पहिलं, दुसरं, तिसरं, डावीकडे गेले के आलाय, पण याच्या उजवीकडे लगतच म्हणले कोण आहे? जी, म्हणजे इथं जी लागेल, इथं कोण लागेल? जी लागेल, हे आपल्याला म्हणावं लागतं, राईट. पुढे काय म्हणलं, आर हा सी आणि पी या दोघांचा लगतच आहे. आता आर हा कोणाकोणाचा लगत आहे? सी आणि पीचा. सी आणि पीचा लगत आहे म्हणजे दोघांच्या मध्ये बसलेलं पाहिजे ना. आता सी तर इथं बसलेलं आहे, सी इथं बसलेलं आहे, इथं आर बसून इथं पी बसू शकतो का? नाही ना, कारण जी न जागा कन्फर्म केली. म्हणजे सी इथं जर असेल तर इथं आरला बसावं लागेल आणि इथं कोणाला बसावं लागेल? पीला बसावं लागेल. त्याच वेळेस दोघांच्या लगत शेजारी दिसतो ना, म्हणजे दोघांच्या मध्ये दिसतोय. आर इकडून सी आहे, इकडून पी आहे, लगत शेजारी दिसतोय, डन झालं पाहिजे ना. पुढे पुढे काय म्हणलंय, यम हा जीचा लगत नाही. यम हा जीच्या लगत नाही म्हणजे यम हा जी जवळ बसत नाही. यम हा जी जवळ इथं नाही बसत, म्हणजे यम साठी ही एकच जागा आहे आणि राहिलेल्या बिचाराला ही जागा देऊन टाका. कोण राहिलं रे बिचारा? बिचारा कोण राहिलं रे? कोण राहिले? जी झालं, यम झाला, जी झालं, यम झाला, आर आर पण झाला, के 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 पण झाला, यल 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 राहिला, यल ही जागा पकडली. भेटल्या सगळ्यांच्या 7ही व्यक्तींच्या जागा, भेटल्या 7ही व्यक्तींच्या जागा, काहीच अडचण नाही ना सर. 7ही व्यक्तीच्या जागा भेटल्या. पुढे करा, यमच्या डावीकडे 3ऱ्या स्थानी कोण आहे? यम इथं बसला राजांनो, यम इथं बसलाय, आतमध्ये बघतोय, यम आतमध्ये बघतोय आणि डावीकडे 3रं म्हणलंय म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं. डावीकडे बघतोय म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं. 3ऱ्या स्थानी कोण आहे? सी आहे, म्हणजे माझा आन्सर लागेल ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3. सर ते म्यूटचं सिम्बॉल साईडला करा ना. म्यूटचं सिम्बॉल इकडे काहीच नाहीये, काय म्हणतायत तर सुनू, ते तुमच्याकडे असेल बघा, इकडून काहीच नसतो म्यूटचं सिम्बॉलचा. चालतंय, डन आहे. खूप जणांचं सुद्धा आन्सर आलं होतं, सी 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 म्हणत होते भरपूर जण. मजा आ रहा है, प्रश्न सॉल्व करने में मजा आ रहा है. चला दिया जाए अगला, दिया जाए अगला. चला हा एक शेवटचं घेऊयात आपण आणि मग बाकीचं उद्याला घेऊयात. इथं पण 7च जण दिलेत. चला तुमचा टाइम स्टार्ट, सोडवा फास्ट. सोनू एकदा रिफ्रेश करा म्हणजे तुमचं म्यूटचं सिम्बॉल जाईल. इकडून काही नसतो सिम्बॉल म्यूटच्या सेटिंगसाठी. सोडवा रे, फास्ट सोडवा. ई कसा दिसतो आणि सी कसा दिसतो ते वर बघा. ABCDEFG हे नाव सिक्वेन्स नाहीत.
चला 30 सेकंद बाकी आहे, सोडवा फास्ट. झाले 2.5 मिनिटं. चला बघा मी सांगतो. नाही आलं कोणाचंच. कैसे क्या रे भाई, कैसे क्या नहीं आया, कैसे क्या नहीं आया. देखो 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 सर, 7 व्यक्ती एका गोलाकार टेबलाकडे केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. 7 व्यक्ती दाखवायचे आम्हाला. आम्ही वर्तुळ काढून घेतोय. राईट, 7 ठिकाण काढतोय. 1 2 3 4 5 6 7. राईट, सगळ्यांनी बघा मी सांगून देतो ते ना. डी म्हणतात शुभम ब्रो. डी म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे ना. बघा सोडत. सी हाच ई आणि एफच्या मध्ये बसलेला आहे. मला सांगा रे, केवळ सी ई आणि एफच्या मध्ये बसलेला आहे म्हणजे तो दोघांच्या मध्ये बसलेला आहे ना, बरोबर ना. इथूनच स्टार्ट करा ना. मग काय अवघड आहे सर. सर सी हा इथं जर असेल तर ई ला इथं गृहीत धरा आणि एफ ला इथं गृहीत धरा. राईट, पण असंच कन्फर्म असेल असं नाही ना. एफ इकडून असू शकतो, ई इकडून असू शकतो. कन्फर्म माहित नाही कोण कोण इकडून आहे. फक्त एवढं माहित आहे की त्या दोघांपैकी एक जण तिथं बसलेला आहे. कुठं? इथं एकतर ई किंवा एफ आहे किंवा इथं ई किंवा एफ आहे आणि दोघांच्या मध्ये सी नावाचा प्राणी बसलेलाच आहे. एवढी कन्फर्म माहिती आहे आम्हाला. चालतंय. पुढे काय म्हणलंय? जी हा डीच्या अगदी शेजारी डावीकडे बसलेल्या एच्या अगदी शेजारी डावीकडे बसलेला आहे. राईट, आता ना जी ची माहिती आहे ना डी ची माहिती आहे ना ए ची माहिती आहे. साईडला ठेवून द्या, आम्ही ते सेंटेन्स नंतरच बघतो. जो जर एफ हा जीच्या अगदी शेजारी डावीकडे बसला असेल. राईट, एफ हा जीच्या अगदी शेजारी डावीकडे बसला असेल तर बीच्या अगदी शेजारी उजवीकडे कोण असेल. म्हणजे एफ हा कोणाच्या? जीच्या अगदी शेजारी डावीकडे आहे. अगदी शेजारी डावीकडं म्हणजे एफच्या उजवीकडे कोण असेल रे? जी असेल. म्हणजे एफच्या उजवीकडे जी लागेल. तर इथं जर एफला बसवलं तर उजवीकडे तर सी आलंय ना. म्हणजे इथं तुम्हाला एफला बसवावं लागेल आणि इथं कोणाला बसवावं लागेल? जीला बसवावं लागेल. इथं एफनं जागा पकडली तर इथं एफ बसू शकणार नाही. इथं ई कन्फर्म होईल, इथं सी कन्फर्म होईल, इथं एफ कन्फर्म होईल, इथं जी कन्फर्म होईल. राईट, 4 जणांची जागा भेटली. आता राहिलेलं एक सेंटेन्स वर होतं. जी हा डीच्या अगदी शेजारी डावीकडे बसलेल्या एच्या अगदी शेजारी डावीकडे बसलेला आहे. राईट, जी काय म्हणते? डीच्या अगदी शेजारी डावीकडे बसलेला ए आहे. राईट, म्हणजे या डीच्या शेजारी डावीकडे ए आहे आणि त्याच्या शेजारी जी बसलाय. आता जी जर इथं असेल तर इथं ए ला बसवावं लागेल. इथं कोणाला बसवावं लागेल? इथं ए बसलाय तर इथं कोणाला बसवावं लागेल? डी ला बसवावं लागेल. बघा ना, बघा इथं जी हा डीच्या डावीकडे बसलेल्या एच्या डावीकडे आहे. परत एका सेंटेन्स, हे वाला सेंटेन्सवर फोकस करा. हे वाला सेंटेन्सवर, इथून इथपर्यंतच्या सेंटेन्सवर. जी हा डीच्या अगदी शेजारी डावीकडे बसलेल्या एच्या डावीकडे बसलेला आहे. या सेंटेन्सवरच सगळं काम आहे. राहिलेली जागा बिचारा जोही असेल त्या बिचाराला देऊन टाकायची, डन करून टाकायचं. राहिलेली जागा कोण आहे? ए ए ए ए बसला, बी बसला, बी 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 नाही बसला म्हणजे ही जागा बी ची असणार आहे. राईट, कोण म्हणलंय? तर बीच्या अगदी शेजारी उजवीकडं बी इथं बसलाय. खाली बघतोय अगदी उजवीकडं कोण दिसतंय? ई दिसतंय, ई दिसतंय, ई दिसतंय. ऑप्शन नंबर 2 ई. ऑप्शन नंबर 2 ई. चालतंय. डन डन. खूप जण, 2 जणांचा आन्सर आला होता. बोला एकदा डन झालं का रे राजांना? उजवीकडे म्हणले बरं का. डावीकडे म्हणलं असतं तर मग डी आलं असतं. विशालराव, डावीकडे म्हणलं असतं तर मग डी आलं असतं. एकदा डन झालं का बोला रे सर्वांनी बोला डन. बाकीचे प्रश्न आपण उद्या शिक्षणमध्ये घेऊन टाकूत. उद्याला आपलं सिटिंग अरेंजमेंट बऱ्यापैकी कंप्लीट होईल. चालतंय. मजा येते प्रश्न सोडवायला, भारी. टेलिग्राममध्ये पिन करून पहा, तिथे PDF टाकून ठेवलेली आहे एक सगळी, व्यवस्थित सोडवा त्याला. हां, चालेल तर मग भेटू उद्या शिक्षणला. सर्वांना जय हिंद, गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. धन्यवाद, काळजी घ्या. सचिन संपत हाय म्हणताय.